नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम या संदर्भामध्ये असणारी वैशिष्ट्ये किंवा त्याचे फीचर्स अभ्यासणार आहोत. मित्रहो, तुम्ही आजपर्यंत कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम याची व्याख्या किंवा ती संकल्पना कशा पद्धतीने रन केली जाते किंवा कशा पद्धतीची आहे याचा अभ्यास केला आणि आपल्या असं लक्षात आलं की कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम ही एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे पैशाच्या स्वरूपामध्ये केले जातात, असे सर्व ट्रान्झॅक्शन्स आपण एका हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने रेकॉर्ड करतो आणि यालाच आपण काय म्हणतो, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. आता सॉफ्टवेअरमध्ये काही वेळेस कंपन्यांचे बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर्स असतात, म्हणजे त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो आणि काही वेळेस आपल्याला ते सॉफ्टवेअर्स बनवून घ्यावे लागतात. परंतु आपण या ठिकाणी हे सॉफ्टवेअर्स वापरत असताना किंवा कम्प्युटरमध्ये डाटा एंट्री करत असताना कोणती सिस्टीम यूज करतो यावरती हे डिपेंड राहतं. परंतु काही कॉमन फीचर्स त्या ठिकाणी आहेत की ज्याचा फायदा आपल्याला या कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममध्ये होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रहो की या ठिकाणी पूर्वी आपण मॅन्युअल अकाउंटिंग करत होतो आणि मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये काही गोष्टी आपल्याला मॅन्युअली लिहाव्या लागत होत्या. म्हणजे काही गोष्टी फाईलमध्ये रेकॉर्ड कराव्या लागत होत्या, काही रजिस्टर्समध्ये रेकॉर्ड कराव्या लागत होत्या, काही वही खतावणी, रोजकीर्द, रोजमेळ अशा पद्धतीचे बुक्स ऑफ अकाउंट्स आपल्याला मेंटेन करावे लागत होते, ते हाताने लिहावे लागत होते. आज आपल्याला कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममुळे आणखीन ह्या गोष्टी सहज सोपं झालेलं आहे. त्यामुळे आज आपण या कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमचे काही महत्त्वाचे फीचर्स पाहणार आहोत. या ठिकाणी मी काही डायग्राम्स काढलेले आहेत की त्या डायग्रामच्याद्वारे आपण काही महत्त्वाच्या फीचर्सची तोंड ओळख घेणार आहे. पहिलं फीचर आहे कॉस्ट ॲडव्हान्टेज. मित्र लक्षात घ्या, कॉस्ट या शब्दाचा अर्थ असा होतो की खर्च. कॉस्ट म्हणजे किंमत असं सुद्धा होतो. म्हणजे या ठिकाणी आपण असा विचार करणार आहे की कॉस्ट ॲडव्हान्टेज म्हणजे काय, तर खर्चामध्ये आपल्याला बचत होणं किंवा जो काही एक्सपेन्सेस आपल्याला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये करावा लागत होता तो आपला काय होणार आहे, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, खर्चामध्ये बचत होणार आहे. दुसरं महत्त्वाचं फीचर आपण बघू शकतो की सिम्पल अँड इंटिग्रेटेड. अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने याचं रेकॉर्डिंग आपण करू शकतो, जे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये करणं थोडं अवघड आहे किंवा वेळखाऊ प्रक्रिया आहे, ज्याच्यावरती आपल्याला जास्त वेळ खर्च करावा लागतो. अशी जी काही अवघड प्रक्रिया आहे ती आपण काय करू शकतो, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमुळं सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस मॅन्युअल अकाउंटिंग करत असतो त्यावेळेस व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होत असतात. म्हणजे खरेदीचे ट्रान्झॅक्शन्स होतात, विक्रीचे ट्रान्झॅक्शन्स होतात, ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये काही खर्च करावा लागतो, फायनान्सशी रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन्स होत राहतात आणि मग अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स व्यवसायामध्ये रेकॉर्ड करणं एका वेळेस शक्य होत नाही मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये. पण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममुळे काय होतं, एका वेळेस एकाच ठिकाणी आपण ह्या सर्व गोष्टी रेकॉर्ड करू शकतो. हा एक फायदा या ठिकाणी इंटिग्रेटेड कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम आपण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा त्या पद्धतीने त्याचा बेनिफिट मिळवू शकतो. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ॲक्युरेसी अँड स्पीड. मुळात कम्प्युटरचं बेसिक फीचरच आहे की कम्प्युटर जे काही कॅल्क्युलेशन्स करतो, जे काही रेकॉर्डिंग करतो, हे अतिशय ॲक्युरेट पद्धतीने करतो आणि फास्ट करतो. त्यामुळं साहजिक आहे कम्प्युटरचं जे फीचर आहे तर ते कम्प्युटरचं फीचर जर आपण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम यूज करत असेल तर साहजिक आहे त्यालासुद्धा ते आपल्याला अवेलेबल होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करतो, ज्यावेळेस एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करतो त्यावेळेस ती एंट्रीसुद्धा ॲक्युरेट होणार आहे आणि फास्ट होणार आहे. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. चौथं वैशिष्ट्य आहे सिक्युरिटी. तुम्हाला माहिती आहे की आपण साधा आपला मोबाईल असेल त्यालासुद्धा पासवर्ड वापरतो, पॅटर्न्स वापरतो. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममध्ये सुद्धा आपण हेच करू शकतो. कम्प्युटरला जो काही पासवर्ड आहे
तो पासवर्ड देऊ शकतो. सॉफ्टवेअरसाठी पासवर्ड असतात. एखाद्या फाईलसाठी आपण पासवर्ड देऊ शकतो. एखादी फोल्डर आपण पासवर्डमध्ये देऊ शकतो आणि जो काही डेटा आहे याला सिक्युरिटी मेंटेन करत असतो. तर हे एक फीचर कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये आहे, जे मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. 5 नंबरचं फीचर आपल्याला बघायला मिळेल रिलायबिलिटी, विश्वसनीयता, विश्वासार्हता. ज्यावेळेस आपण एखादं रेकॉर्डिंग करतो कम्प्युटरमध्ये त्यावेळेस त्याची विश्वसनीयता जास्त असते. कारण की त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, सिक्युरिटी मेंटेन केलेली आहे. याच्या अगोदरचं आपण फीचर बघितलं. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये रिलायबिलिटी राहील अशी शक्यता नाही किंवा त्याच्यामध्ये ती शक्यता खूप कमी आहे. कारण की बऱ्याच वेळा मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं, मॅन्युप्युलेशन केलं जातं. खोट्या एंट्रीज रेकॉर्ड केल्या जातात किंवा खोटे रजिस्टर्स मेंटेन केले जातात. खोट्या फाईल्स, खोटी बिलं त्या ठिकाणी तयार केली जातात. तर ही शक्यता कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये नाही. त्यामुळं त्या ठिकाणचं जे काही रिपोर्ट्स तयार होतात, जो काही डेटा आपल्याला अवेलेबल होतो, तो सगळा रिलायबल किंवा खात्रीशीर, विश्वसनीय आहे. ॲक्युरेसी राहते त्याच्यामध्ये, चुकण्याची शक्यता नाही. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये बेरीज चुकू शकते. ट्रान्सफर करत असताना एखाद्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन, ब्रॉड डाऊन करत असताना त्याची गडबड होऊ शकते. चुकून दुसऱ्या अकाउंटला एंट्री त्या ठिकाणी रेकॉर्ड दुसऱ्याच्या रजिस्टरला एंट्री जाऊ शकते. अशा चुका होऊ शकतात. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये कॅल्क्युलेशन्सच्या चुका होण्याची शक्यता कमी आहे किंवा होत नाहीत, आपण असं म्हणूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्कॅलेबिलिटी. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम एका विशिष्ट बिझनेसपुरता मर्यादित नाही किंवा आपण असं म्हणू शकत नाही की फक्त काही बिझनेसचेच ट्रान्झॅक्शन्स आपण कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमद्वारे करू शकतो. आज आपण बिझनेसचा विचार केला तर बिझनेसचे अनेक प्रकार आहेत. सर्व्हिस इंडस्ट्री आहेत. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, एज्युकेशन सेक्टर, स्पोर्ट्स सेक्टर, इन्शुरन्स सेक्टर, बँकिंग सेक्टर अशा अनेक प्रकारचे सेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वेगळी आहे की ज्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन होतं. ॲग्रिकल्चर इंडस्ट्री वेगळी आहे. ट्रेडिंग बिझनेस करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स वेगळ्या आहेत. ट्रेडिंग बिझनेस वेगवेगळे आहेत. आजकाल मॉल आलेले आहेत. बझार सिस्टीम आहे. ऑनलाईन ट्रेडिंग केलं जातं. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे बिझनेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि मग काही बिझनेस आणखीन जर विचार केला तर काही छोटे लघु उद्योग आहेत. काही मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत. काही कुटीर उद्योग, काही घरगुती स्वरूपाचे उद्योग आहेत. छोटंसं एखादं पानटपरी असेल, मोबाईल रिचार्जचा असेल किंवा बाजारपेठेमध्ये बसणारी व्यक्ती त्या ठिकाणी भाजी विक्रेता असेल किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतील. सर्व प्रकारच्या बिझनेससाठी कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आपण वापरू शकतो. म्हणजे या ठिकाणी अशी कोणतीही लिमिटेशन्स त्या ठिकाणी नाही की या बिझनेसला कम्प्युटराइज अकाउंटिंग वापरता येत नाही किंवा या बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स कम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करता येत नाहीत. तर ही एक प्रकारची स्कॅलेबिलिटी कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे आपल्याला काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. जे मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये नाही. कारण की मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम तर प्रत्येकालाच रजिस्टर्स मेंटेन करावे लागतात. मग त्याच्या ठिकाणी होणारा जो काही खर्च आहे हा प्रत्येक बिझनेसला परवडेल असं आपण सांगू शकत नाही किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये त्यासाठी सेपरेट व्यक्तीची अपॉइंटमेंट करून ते रेकॉर्ड करता येत नाही. खास करून छोट्या उद्योगांना ते थोडं अडचणीचं आहे. त्यामुळं कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हा एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि हे काही 6 महत्त्वाचे फीचर्स आपण पाहणार आहोत. आता आपण वन बाय वन या सर्व फीचर्सवरती डिस्कशन करूया. बघा, पहिला फीचर बघणार आहोत, कॉस्ट ॲडव्हान्टेज. मगाशी सांगितल्याप्रमाणे खर्चावरती काय होतं, आपल्याला नियंत्रण करता येतं. खर्च काय होतात, कमी होतात. आता ते काय होतात, कसे होतात, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाक्य सांगितलेलं आहे बघूया. CAS म्हणजेच कॅस म्हणजेच कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मोर इफिशियंट दॅन पेपर बेस्ड अकाउंटिंग. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस एखादं तुम्ही पेपर वर्क करता, म्हणजे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये आपल्याला कोणतेही रजिस्टर्स मेंटेन करावे लागतात, फाईल मेंटेन करावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करत असताना बराचसा खर्च होतो. म्हणजे रजिस्टर्स विकत घ्यावे लागतात आणि हे विकत घेताना एक रजिस्टर विकत घेऊन नाही चालत. आपल्यासाठी काय करावं लागतं, जेवढे अकाउंट्स आपण प्रिपेअर केलेले आहेत तेवढे सगळे रजिस्टर्स विकत घ्यावे लागतात. मग सेल्स रजिस्टर असेल, परचेस रजिस्टर असेल किंवा इन्शुरन्सशी संबंधित रजिस्टर असेल, सॅलरीशी संबंधित रजिस्टर असेल, डेटर्सशी संबंधित रजिस्टर्स असेल, क्रेडिटर्सशी संबंधित,
स्टॉकशी संबंधित रजिस्टर मेंटेन करावं लागतं. सॅलरी अँड वेजेस पेड करायचे आहेत म्हणजे त्यांच्यासाठी एम्प्लॉईसाठी रजिस्टर मेंटेन करावं लागतं. रेग्युलर एक्सपेन्सेस असतात, पेटी कॅश एक्सपेन्सेस असतात, बँकेच्या संदर्भात सेपरेट रजिस्टर मेंटेन करावं लागतं. आपल्याकडं फिक्स्ड ॲसेट्स असतात तर त्या फिक्स्ड ॲसेट्सचे रजिस्टर्स असतात किंवा जे काही डे टू डे बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस असतात तर त्या एक्सपेन्सेससाठी आपल्याला रजिस्टर्स मेंटेन करावे लागतात. जे काही रेग्युलर एक्सपेन्सेस आहेत या रेग्युलर एक्सपेन्सेससाठी सेपरेट रजिस्टर्स मेंटेन करावं लागतं. फाईल मेंटेन करावे लागतात, व्हाउचर्स मेंटेन करावे लागतात आणि हे व्हाउचर्स फाईल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रेकॉर्ड करावे लागतात. म्हणजे अतिशय खर्चिक असं हे काम आपल्याला करावं लागतं. आणि मग याच्यावरती जो काही खर्च होतो तो खर्च कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये करावा लागत नाही. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी काय करू शकता, रेकॉर्ड करू शकता आणि त्याच्या सॉफ्टवेअर फाईल्स त्या ठिकाणी त्या सेव्ह राहतात. म्हणजे तुम्हाला सेपरेट रजिस्टर्स एंट्री करण्याची गरज नाही, सेपरेट रजिस्टर मेंटेन करण्याची गरज नाही, कोणत्याही पद्धतीचे पेपर वर्क करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं काय होतं, आणखीन एक फायदा होतो, त्यामुळं तुमचं काम पण अतिशय सोपं होतं. प्रत्येक रजिस्टर्स ओपन करायचं, ते काढायचं, ते ठेवायचं, त्याच्यामध्ये एंट्री करायची, त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली काय होतात, कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये टाळल्या जातात किंवा त्या करण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळं फास्ट काम होतं आणि वेळेतसुद्धा तुमच्या बचत होते. त्यामुळं साहजिक आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागत नाही, खर्च करावा लागत नाही. पुढचं वाक्य असं म्हटलेलं आहे, ॲज वर्क विल बी डन फास्टर अँड टाईम विल बी सेव्ड. आणि त्यामुळं काय होतं, तुमचं काम अतिशय फास्ट पद्धतीने केलं जातं, त्यामुळे वेळेमध्ये तुमच्या बचत होते. दुसरं एक महत्त्वाचं लक्षात घ्या की जर बिझनेस मोठा असेल तर तुम्हाला कम्प्युटराइज अकाउंटिंग करण्यासाठी सेपरेट म्हणजे मॅन्युअल अकाउंटिंग करण्यासाठी सेपरेट व्यक्तीची त्या ठिकाणी अकाउंटंट म्हणून नेमणूक करावी लागते आणि मग त्याच्याकडं त्याचं लिखाण असेल, ते रजिस्टर्स मेंटेन करणं असेल, हे काम करावं लागतं आणि साहजिक आहे तुम्हाला त्याला पगार द्यावा लागतो आणि मग तो पगार हा एक्स्ट्रा खर्च त्या ठिकाणी सुरू होतो. तेच जर कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल तर तुम्ही त्याच एंट्री स्वतः पण करू शकता. खूपच मोठा बिझनेस असेल तर तुम्हाला आणखीन 2, 3, 4, 5 अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते की जे सगळे रजिस्टर्स मॅन्युअली मेंटेन करायचे असतील तर. पण जर तुम्हाला 5 व्यक्तींचं काम एकाच कम्प्युटरवरती एकच व्यक्ती करून देत असेल तर त्या ठिकाणी 4 व्यक्तींचा पगार काय होणार आहे, वाचणार आहे. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, तुमच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. हा तुमचा कॉस्ट ॲडव्हांटेजेस समजला जातो जो कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे तुम्हाला मिळतो. दुसरं महत्त्वाचं फीचर आहे सिम्पल अँड इंटिग्रेटेड. सिम्पल म्हणजे सहज सोप्या पद्धतीने आपण अकाउंटिंग करू शकतो. एकदम इझी आपण हे अकाउंटिंग रेकॉर्ड करू शकतो. मॅन्युअल अकाउंटिंग करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वेळखाऊ आहेत. एखाद्याचं नाव शोधायचं आहे, एखाद्याचं पान नंबर शोधायचा असेल, एखाद्या रजिस्टर्समध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर त्यासाठी वेळ लागणार आहे. सहज हे काम शक्य नाही. त्यामुळं दुसरा भाग कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर कॅल्क्युलेशन्स तुम्हाला मॅन्युअली करावे लागतात. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये ह्या गोष्टी काही गरजेचं नाही, आपोआप कम्प्युटर त्याचे कॅल्क्युलेशन्स करत असतो. का तर कम्प्युटरमध्ये हे सगळं सॉफ्टवेअर स्वरूपामध्ये असतं, फॉर्म्युले सेट केलेले असतात. या ठिकाणी तुमचे कॅल्क्युलेशन्स आपोआप केले जातात, जे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये थोडेसे अवघड आहेत. या ठिकाणी काय म्हटले बघा, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग इज इझी अँड इंटिग्रेटेड विथ द व्हेरियस फंक्शन्स ऑफ बिझनेस सच ॲज सेल्स, फायनान्स, परचेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सेट्रा. म्हणजे हे सिम्पल तर आहेत, इझी तर आहेच, प्लस हे इंटिग्रेटेड आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, व्यवसायाचे अनेक प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स एकत्रित रेकॉर्ड करू शकता. म्हणजे एका वेळेस तुम्ही सेल्सची एंट्री, परचेसची एंट्री किंवा स्टॉकच्या संदर्भामध्ये एंट्री असेल, फायनान्सच्या संदर्भामध्ये असेल, एक्सपेन्सेसच्या संदर्भात असेल, रिसिट्स असतील, पेमेंट्स असतील, अशा प्रत्येकाची एंट्री तुम्ही एकाच सॉफ्टवेअरमध्ये एकाच ठिकाणी रेकॉर्ड करू शकता आणि त्याच्यामध्ये डिफरंट फाईल्स ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर तयार करेल, जे तुम्हाला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये शक्य नाही. परचेसची एंट्री परचेस रजिस्टरला करावी लागेल, सेल्सची एंट्री सेल्स रजिस्टरला करावं लागेल, कॅश अकाउंट वेगळ्या पद्धतीने कॅश बुक वेगळं मेंटेन करावं लागेल, बँकसाठी पासबुक असेल, बँक अकाउंट तुम्हाला सेपरेट रजिस्टर मेंटेन करावं लागेल, सॅलरीसाठी सेपरेट रजिस्टर मेंटेन करावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या एंट्रीज कराव्या लागतील. शिवाय उधारीचे व्यवहार असतात, डेटर्स असतात, क्रेडिटर्स असतात,
त्यांचे सेपरेट अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात आणि मग त्यांच्या अकाउंटला त्यांच्या रजिस्टर्सला जाऊन त्या ठिकाणी एंट्री कराव्या लागतात आणि ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे काय होणार आहे, पुन्हा कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने ते सॉफ्टवेअर बनवलेले असतात, युजर फ्रेंडली असतात. अशा पद्धतीची सिस्टीम त्या ठिकाणी जनरेट केलेली असते की जेणेकरून तुम्हाला सहज ते सॉफ्टवेअर्स वापरता येतील आणि एकत्रितरित्या तुम्ही काय करू शकता, या सर्व एंट्रीज करू शकता. त्यामध्ये 3 नंबरचं फीचर आपण बघूया, ॲक्युरसी अँड स्पीड. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हे मुळात ॲक्युरेट असल्यामुळं आणि फास्ट काम करत असल्यामुळं ह्या फीचर्सचा आपल्याला फायदा होणार आहे. बघा, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हॅज युजर डेफिनेबल टेम्पलेट्स विच प्रोव्हाइड फास्ट ॲक्युरेट डेटा एंट्री ऑफ द ट्रान्झॅक्शन. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत आणि ते सॉफ्टवेअर बनवताना अशा पद्धतीने त्या सॉफ्टवेअरचं कस्टमायझेशन केलेलं असतं की तुम्हाला ते युजर फ्रेंडली असले पाहिजेत, सहज तुम्हाला ते ओपन करता आले पाहिजेत. या ठिकाणी शॉर्टकट कीज दिलेल्या असतात. त्या शॉर्टकट कीज प्रेस केल्या की तुम्हाला त्यांच्या अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन एंट्रीज करता येतात. प्रत्येक व्हाउचर त्या ठिकाणी शॉर्टकट कीजद्वारे किंवा काही फंक्शन्स कीज सेट केल्यामुळे सहज तुम्ही तेवढी एंट्री म्हणजे ते बटन प्रेस केलं की ती विंडो किंवा तो पॉपअप त्या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होतो आणि त्या ठिकाणी तुम्ही सहज काय करू शकता, त्याची एंट्री रेकॉर्ड करू शकता. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तशी कोणतीही सुविधा नाही की कोणतीही शॉर्टकट की रजिस्टरसाठी नसते. तुम्हाला रजिस्टर्स मेंटेन करावे लागतात, पान नंबर टाकावेच लागतात, पेजेस ओपन करावेच लागतात, ते बघावेच लागतात आणि दुसरा भाग हे बघत असताना कोणत्या पानावरती कोणता अकाउंट आहे हे याच्यासाठी तुम्हाला सेपरेट इंडेक्स तयार करावा लागतो. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये कम्प्युटरने स्वतः इंडेक्स तयार केलेला असतो, पण आपल्याला ज्या क्षणाला एखाद्याचं अकाउंट बघायचं आहे त्या क्षणाला त्याचं अकाउंट आपण काय करू शकतो, ओपन करू शकतो, बघू शकतो. एवढं स्पीड त्या ठिकाणी मेंटेन केलेलं असतं. अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर्स टेम्पलेट स्वरूपामध्ये बनवलेले असतात. दुसरं, आकर्षकता त्याच्यामध्ये अशा पद्धतीची असते की ते आपण सहज वापरताना आपल्याला आनंद वाटतो. त्याच्यामध्ये रेकॉर्ड करताना सहज कंटाळा येत नाही, सहज आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करतो. शेवटचं वाक्य, द रिपोर्ट्स आर रेडिली अवेलेबल विथ द डाटा एंट्री. या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एक जरी ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड केला, एक जरी ट्रान्झॅक्शन, तरी देखील तुम्हाला रिपोर्ट्स जनरेट होणार आहेत. म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भामध्ये तुम्हाला रिपोर्ट जनरेट केलेला मिळेल. त्याचं लगेच ट्रेडिंग, प्रॉफिट, बॅलन्स शीट स्वरूपामध्ये जिथं त्या ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड ज्या अकाउंटशी संबंधित आहे त्या अकाउंटचे रिपोर्ट्स आपोआप तुमच्या समोर ओपन होणार. तुम्ही ते रिपोर्ट्स लगेच प्रिंट स्वरूपामध्ये तुमच्याकडे ठेवू शकता किंवा कम्प्युटरमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला रिपोर्ट्स हे वर्षाच्या शेवटीच बनवावे लागतात. सर्व अकाउंटिंग झाल्याशिवाय, त्याचं अकाउंट क्लोजिंग झाल्याशिवाय किंवा त्याचं फायनलायझेशन झाल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे रिपोर्ट्स मिळत नाहीत. त्यामुळं रिझल्टसुद्धा समजत नाही की व्यवसाय नफ्यात आहे की व्यवसाय तोट्यात आहे, खर्च जास्त झालेला आहे का, रिसिट्स कोणाचे येणं आहे का. हे आपल्याला जर वेळोवेळी समजायचं असेल तर कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हे अतिशय महत्त्वाचं आपल्याला माध्यम आहे. त्यामुळं रिपोर्ट्स आपल्याला इझिली अवेलेबल होतात. चौथं फीचर आहे सिक्युरिटी. सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आजकाल आपल्याला माहिती आहे की बिझनेसमध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. त्यामुळं आपला डेटा हा सुरक्षित राहणं गरजेचं आहे. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये काय होतं की रजिस्टर्स चोरीला जाणं, रजिस्टर्सची पानं फाटणं, बऱ्याच वेळा बरेच दिवस झाल्यामुळे ती पानं फाटतात किंवा हाताळताना फाईल फाटणं, घाळ होणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात. ते मॅनमेडसुद्धा असू शकतं किंवा नैसर्गिकरित्या. जर पान पातळ असेल तर ते आपण उलटताना किंवा त्या फास्ट घाईमध्ये आपण ह्या गोष्टी करत असताना हे शक्य नाही होत. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये असा कोणताही भाग राहत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जो काही डेटा आहे हा सिक्युरिटी मेंटेन करून राहतो. दुसरा भाग आपण ह्याला पासवर्ड देऊ शकतो. रजिस्टर्सला किंवा वहीला आपण कोणत्याही पद्धतीचे पासवर्ड देऊ शकत नाही. फार फार तर आपण ते कपाटामध्ये ठेवू शकतो.
लॉकर्समध्ये ठेवू शकतो. याच्यापेक्षा जास्त सिक्युरिटी आपण त्या ठिकाणी मेंटेन करू शकत नाही. परंतु कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पासवर्ड देऊ शकतो. अनेक ठिकाणी पासवर्ड आपल्याला यूज करता येतात. म्हणजे पूर्ण कम्प्युटरला आपण पासवर्ड देऊ शकतो. म्हणजे जेव्हा कम्प्युटर स्टार्ट होईल त्यावेळेसच तुम्हाला पासवर्ड देऊन मग एंट्री करावी लागेल. दुसरं, कम्प्युटर ओपन झाल्यानंतर ते सॉफ्टवेअरला आपण पासवर्ड देऊ शकतो, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण एंट्री केलेली आहे. सॉफ्टवेअरला पासवर्ड दिल्यानंतर परत ज्या सॉफ्टवेअरमध्ये आपण कंपनी क्रिएट केलेली आहे तिथं आपण पासवर्ड देऊ शकतो. त्याचे ॲडमिनिस्ट्रेशन बनवू शकतो, परत तिथं पासवर्ड देऊ शकतो. त्या ठिकाणी फाईल्स क्रिएट केल्या जातात, रिपोर्ट्स क्रिएट केले जातात, जनरेट होतात. हे सगळे फाईल, सगळे रिपोर्ट्स, त्याचे फोल्डर्स, ह्या सगळ्याला सेपरेट पासवर्ड त्या ठिकाणी देता येतो. म्हणजे एका ठिकाणी, 2 ठिकाणी, 4 ठिकाणी आपल्याला जिथं जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे पासवर्ड देऊन हा डेटा सेव्ह करू शकतो. त्यामुळं सिक्युरिटी राहते. दुसरं, जर एखादं फोल्डर आपल्याला हाईड करायचं असेल तर ते आपल्याला कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये हाईड करता येतं. म्हणजे हे कम्प्युटरचं फीचर्स त्या ठिकाणी आपल्याला यूज करता येतं. म्हणजे नॉर्मली हे फोल्डर कुणालाही दिसू नये यासाठी आपल्याला ते फोल्डर, एक महत्त्वाचा डेटा त्या ठिकाणी आपल्याला असेल, महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण बिझनेसच्या संदर्भामध्ये किंवा फ्युचर प्लॅनच्या संदर्भामध्ये, एखादं बजेटेड स्टेटमेंटच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचा डेटा त्या ठिकाणी असेल, काही सिक्रेसी मेंटेन करायची असेल, तर अशा पद्धतीने आपण फाईल तयार करून त्याला पासवर्ड देऊन ते परत हाईड पण आपण करू शकतो. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये ह्या गोष्टी करता येत नाहीत. हे याचं वैशिष्ट्य आहे. 5 नंबरचं बघा, रिलायबिलिटी. रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता. आता सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जर डेटा सेफ असेल तर साहजिक आहे याच्यावरती विश्वसनीयता आहे. म्हणजे तो डेटा बरोबर आहे, चुकीचा नाही. दुसरा भाग, जर डेटा सेफ असेल तर त्याच्यामध्ये काय होत, म्हणजे सेफ केला असेल, सिक्युरिटी मेंटेन केली असेल तर चुकीच्या एंट्री केल्या जाऊ शकणार नाहीत. म्हणजे दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी त्याचा हस्तक्षेप त्या ठिकाणी असणार नाही. म्हणजे रिलायबिलिटीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ॲक्युरेट डेटा आपल्याला मिळणार आहे. दुसरा भाग, याच्यामध्ये जसं मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये एखादं पान फाडलं किंवा एखादी एंट्री चुकीची केली, एखादं व्हाउचर बनवताना चुकीचं केलं, काही ठिकाणी असं होतं की एखादं बुक्स ऑफ अकाउंट्स गहाळ केलं, तर हे सापडलंच नाही, ऐन वेळेस तुम्हाला ते अवेलेबल नाही झालं, कारण की त्याच्यामध्ये काहीतरी चुका केल्या होत्या, फ्रॉड करण्याच्या उद्देशाने काही गोष्टी केल्या असतील, तर हे तुम्हाला मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये आहे. परंतु कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये मात्र हे शक्य नाही. त्यामुळे त्याची विश्वसनीयता वाढते. आता इथं आपल्याला काय सांगितलं बघा, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मेक्स शुअर दॅट द क्रिटिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज ॲक्युरेट, कंट्रोल्ड अँड सेफ फ्रॉम डेटा करप्शन. डेटा करप्शनच्या दृष्टिकोनातून या काही व्यवहारांचं रेकॉर्डिंग आपण व्यवसायामध्ये करतो ते सगळं ॲक्युरेट राहतं, चुकण्याची शक्यता नाही. बेरजा वजाबाक्या इथं मॅन्युअली होत नाहीत, कम्प्युटराइज अकाउंटिंगमधून केल्या जातात. बॅलन्स कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन प्रॉपर अकाउंटिंगलाच केलं जातं. त्यामुळं काय, जो प्रॉफिट असेल, जो लॉस असेल, हा आपल्याला ॲक्युरेट मिळतो आणि तो विश्वसनीयता असतो. म्हणजे त्याची विश्वासार्हता वाढते. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये बेरजा वजाबाक्या चुकल्या तर फायनली रिपोर्ट्स चुकतात आणि मग त्याची विश्वसनीयता ही कमी राहते. म्हणजे कम्प्युटराइज अकाउंटिंग आणि मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जर विचार केला तर मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये विश्वसनीयता कमी राहते, कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये त्याची विश्वसनीयता जास्त असते. लास्ट, स्कॅलेबिलिटी. व्यवसायाचा विचार केला तर मगाशी सांगितल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल, लहान असेल, मोठा असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, ट्रेडिंग बिझनेस असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, स्कूल असेल, कॉलेज असेल, बँक असतील, इन्शुरन्स सेक्टर असेल, ट्रॅव्हलिंग सेक्टर असेल, कोणत्याही सेक्टरमध्ये जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होतात हे सर्व फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स कम्प्युटराइज अकाउंटिंगद्वारे आपल्याला रेकॉर्ड करता येतात. त्यामुळं याची व्यापकता, स्कॅलेबिलिटी म्हणजे व्यापकता, ही काय झालेली आहे, वाढलेली आहे. एका विशिष्ट बिझनेसपुरतंच हे राहिलेलं नाही. आज आपण सर्व क्षेत्रामध्ये याचा वापर करू शकतो. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे
की कॅस कॅन बी इम्प्लिमेंटेड इन ऑल टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सर्व प्रकारच्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आपण आज कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम वापरू शकतो. तर मित्रहो, ही आज आपण काही 6 महत्त्वाची वैशिष्ट्ये बघितली. या 6 वैशिष्ट्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम किती महत्त्वाची आहे आणि वेगळेपण त्याचं काय आहे, जे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये नाही. या सगळ्या गोष्टी आपण असंही म्हणू शकतो की हेच आपले ॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. हेच आपण काय करू शकतो, डिफरन्सिएशन करू शकतो. कशापासून? मॅन्युअल अकाउंटिंगपासून. तर मित्रो, याचा तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ ऐका, समजून घ्या. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.